नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि झटपट होणारा पाइनॲपल शिरा. चला बघूया रेसिपी. सगळ्यात आधी आपण एका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घेऊया. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये आपले आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकूयात आणि हे ड्रायफ्रूट्स मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत चांगले परतून घेऊयात. आता हे भाजलेले ड्रायफ्रूट्स आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवूयात. पॅनमध्ये उरलेल्या तुपामध्ये अर्धा कप रवा टाकून घेऊया. रवा आपल्याला मंद आचेवर सोनेरी रंग होईपर्यंत आणि छान सुगंध सुटेपर्यंत भाजायचा आहे. मध्ये थोडेसे आणखी तूप पण घालूया, जेणेकरून आपला रवा मोकळा होईल. हे बघा, आपला रवा आता सोनेरी रंगाचा झालेला आहे. आता भाजलेल्या रव्यामध्ये ही अननसाची प्युरी टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. प्युरी रव्यामध्ये चांगली एकजीव झाली पाहिजे. इथे मी अर्धा अननस घेऊन त्याची प्युरी करून घेतलेली आहे. आता यामध्ये अर्धा कप दूध घालूया. इथे मी गरम दूध घेतलेले आहे. लक्षात ठेवा, दूध घालताना गरम किंवा कोमटच दूध घ्या. आता हे मिश्रण आपण परत एकदा चांगले ढवळून घेऊया, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. शिऱ्याला अजून चकाकी आणि स्वाद देण्यासाठी यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकून पुन्हा मिक्स करून घेऊया. आता तयार मिश्रणामध्ये अर्धा कप साखर टाकूया. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत हे मिश्रण आपण चांगले परतून घेऊया. आता यामध्ये 1 चमचा वेलची पूड आणि रंग आणि सुगंधासाठी थोडेसं केशराचं दूध टाकून हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आपण तळून बाजूला ठेवलेले ड्रायफ्रूट्स आता तयार शिऱ्यामध्ये टाकूया आणि हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. कोणत्याही गोड पदार्थाची चव वाढवण्यासाठी 1 चिमूटभर मीठ यामध्ये घालूया. यामुळे शिऱ्याची गोड चव अधिक खुलून येईल. आपला गरमागरम आणि स्वादिष्ट अननस शिरा तयार आहे. बघा किती सुंदर दिसतोय. याला आपण आता एका प्लेटमध्ये सर्व्ह करूया. खूपच छान झाला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.